2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन माजी गृहमंत्री आबा पाटील यांनी सभागृहात भाषण केलं. कदाचित ते आबांचं शेवटचं भाषण असावं. यावेळी आबा म्हणाले होते, मी पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये अनेक पदे भूषवली, पण 1 नंबरच्या पदांनी मला चकवा दिला. शेवटी 2 नंबरचे पद हे 2 नंबरचे असते आणि 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला काही किंमत नसते. 2 नंबर हा 2 नंबरच असतो असं म्हणत पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत जो भी है देवा भाऊ ही है, देवा भाऊ सबका भाऊ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पंचफुला मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, महानगरपालिका निवडणूक ही कोण छोटे किंवा कोण मोठे किंवा कोण कोणत्या पक्षाचं हे ठरवणारी नाही, तर पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षांच्या विचारांचे लोक निवडून दिल्यास भुयारी गटार पाणी योजना यासाठी आम्ही जबाबदारी घेऊन काम करू. देश अशक्त करायचा असेल तर त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हवं. सशक्त भारतासाठी सशक्त भाजप हे धोरण आपल्याला घ्यावं लागेल असंही ते म्हणाले. दिवस आठवतो की याच भागांमध्ये असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही. आबा हे आज नाही आणि ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केल्यानंतर चांगल्यांची ते बोलती बंद झाली आणि त्यांनी ते कदाचित शेवटचं भाषण असेल. त्यानंतरच्या काळात ते आजारी पडले, परंतु तो दिवस जो आहे तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं ही भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण जर आपण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत. व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना, तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो. म्हणजे आवाज शेवटचं भाषण म्हणून व्हायरल होतो, परंतु मला आठवलं की मला एका वैभव मला वारंवार तेच सांगतो की बाबा हे असं झालंय तसं झालंय. मी त्याला म्हटलं, आता बाजूला घेऊन बाबा सदाभाऊ पण तेच म्हणतायत, आव्हानावरती तर विश्वास ठेवा, विचार करा ना, ठेवा का नाही? हो नक्की होतं हो ना, बरोबर आहे की नाही? आणि सगळेच ठेवतील. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका भाऊ आहे. सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ. कसं असतं राजकारणामध्ये असं म्हटलं